पुन्हा एकदा वळूया मैदानावर चालू होणारा सामना शिवशक्ती कारगाव विरुद्ध अमरदीप धवली। एकीकडे आपण पाहू शकतो विजय मुसळे, शुभम मुसळे, तेजस मुसळे सारखे खेळाडू आणि दुसरीकडे अंकुश चाळके, लहू चाळके, किशोर शिंदे। चला फलंदाज पाठवायचे। पांडे सर, अंकुश चाळके फलंदाज जाऊ द्या। शिवशक्ती कारगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलंय ते अमरदीप धवली संघाला। क्षेत्ररक्षण सज्ज केलाय पांडे सर, आपण जायचंय। चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे। आताच आमच्या इथे वडवळ विभागाचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय श्री विलासजी सावंत साहेब आमचे मामा यांचं आगमन झालं। मी स्पर्धा प्रमुख रवींद्र बरागजी याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते विलासजी सावंत साहेबांचं स्वागत करायचं आहे। युट्यूब मैदानावर सामना चालू होतोय अमरदीप धवली विरुद्ध शिवशक्ती कारगाव। सर्व संघनायकांना विनंती आहे की आपण मंडळाला सहकार्य केलं तर नक्कीच चांगल्या षटकांचे सामने होणार आहेत आणि त्याकरता आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे। कारण आपली उपस्थिती वेळेत उपस्थित राहिलात आपण तर चांगल्या षटकाचे सामने वेळेमध्ये पार पाडले जातील। त्याला विलंब लावायचा नाहीये। स्ट्राइकला फलंदाज येतो अंकुश, नॉन स्ट्राइकला किशोर शिंदे। अंकुश कोयनीचा वंडर बॉय या नावाने हा प्रसिद्ध असलेला खेळाडू खरोखरच एक आक्रमकता त्याच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळते। ऑन साइडला ज्याचं प्रभुत्व आहे, मोठी फटकेबाजी करण्याची ज्याची कुवत आहे असा अंकुश चाळके पंचाकडून स्ट्राइक घेतोय। सलामीचं षटक हाताळण्यासाठी येतोय तो तेजस मुसळे। राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करणार आहे। याच तेजस मुसळेने आता झालेल्या कोयना प्रीमियर लीग मध्ये एक अप्रतिम अशी कामगिरी केली आणि आपल्या संघाला पहिलं पारितोषिक मिळवून देण्याचा मान पटकावला तो तेजस मुसळे। पहिला षटक हाताळताना आपण पाहू शकताय पहिला चेंडू कव्हर पॉइंटच्या वरून तटवलाय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार। सकपाळ पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या काहीसा बाहेर जाणार चेंडू, अंकुश चाळकेने हेरला, चेंडूला कव्हर पॉइंटच्या वरून चेंडू तटवला, सीमा रेखा पार, 4 धावांसाठी चौकार। दुसरा चेंडू राईट अमोर दुईकडे अंकुशसाठी पुढील चेंडू पाहूया कशा प्रकारे हाताळतोय तो तेजस। पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेरचं आक्रमण पाहायला मिळत आहे तेजस याच्याकडून। कारण आपण पाहिलं असेल कोयना प्रीमियर लीग मध्ये हा तेजस सकपाळ ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा यॉर्कर चेंडू हाताळत होता आणि त्याच्यावर मात्र त्याने फलंदाजांना जकडून ठेवलं होतं आणि तीच कामगिरी आपण पाहू शकताय वडवळच्या मैदानावर जय भवानी कुसावडे आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये गोलंदाजी करताना आपण पाहत आहे तेजस सकपाळ फलंदाजीसाठी स्ट्राइकला येतो अंकुश चाळके। चेंडू जातोय मिड विकेट डीप विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे आहे तो विनोद आकाश मुसळे। सुरेख चेंडूची पकड करतोय, एकाच धाव संख्येवर रोखलं जात आहे, 5 धावा धाव फलकावर लागले जातात। आता मात्र स्ट्राइकला आलाय फलंदाज तो किशोर शिंदे। किशोर शिंदे देखील एक सुरेख फटकेबाजी करतोय, ज्याच्या फटक्यामध्ये बॅटमध्ये वैविध्यता आहे, चौकेर फटकेबाजी करण्याची ज्याची क्षमता आहे असा किशोर शिंदे आपण पाहू शकता। स्ट्राइकला पंचांकडे गाड मागताना आपण पाहतोय। किशोर साठी तेजस राईट आर्म राऊंड द विकेट उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आणि आता मात्र कव्हरच्या वरून चेंडू जातोय पण बाउन्स, सीमा रेखा पार, चौकार।
नितीन रखमाजी महाराज कुठं असतील? खरोखर आता मात्र तेजसला कुठेतरी विचार करण्यास भाग पाडला जाते फलंदाजाकडून. आणि विजय मुसळे बऱ्याच कालावधीनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन होत आहे, कारण पायाला इंजुरी झाली होती आणि ती इंजुरी कुठेतरी सतावताना आपण पाहू शकता विजय मुसळेला, कारण मोमेंट मध्ये कुठेतरी अडखळतापणा आहे. आणि तेजस मात्र कमबॅक करतोय. जरी चौका मारला असेल किशोर शिंदे आणि पुढचा चेंडू मात्र निर्धाव काढण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो तेजस सकपाळ. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी रनवर सज्ज आहे. पंतांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करणार आहे. आता मात्र खाली राहणारा चेंडू होता, सरळ स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूची पकड होते. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक धाव पळून काढले. 10 धावा धावफलकावर लागतायत. पहिल्या षटकाची सांगता होते विजय. हा देखील उजव्या हाताचा गोलंदाज आहे. तुषार मुसळे गोलंदाजी करणार आहे तो किशोर. किशोर एका चौकारांशी खेळतोय 5 धावसंख्येवर. अंकुश चाळके एका चौकारांशी खेळतोय 5 धावसंख्येवर. संघाची धावसंख्या धाव फलकावर आहे ते बिनबाद 10. पहिलं षटक संपलंय, दुसरं षटक घेऊन आलाय तो तुषार. उजव्या हाताचा गोलंदाज आहे, उजव्या हाताच्या फलंदाजीसाठी गोलंदाजी करणार आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तो तुषार. चेंडू मात्र समजला नाहीये. चेंडू बॅटची हलकीची कडा घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सामावतोय. किशोर मात्र इथे खेळाडूवरती दाखवून तंबूच्या आश्रयाला परततोय. पहिला फलंदाज बाद होतोय 10 धावसंख्येवर. नवीन येणारा फलंदाज जय कदम. डाव्या हाताचा फलंदाज. तुषारने मात्र सुरेख कमबॅक करून दिला. पहिला फलंदाज तंबूमध्ये धाडलाय. चेंडू मात्र समजला होता. गुडलेंथ वरती चेंडू उसळी लागून बॅटची कडा घेऊन सरळ यष्टीरक्षक हातामध्ये सामावला. यष्टीरक्षक विजय मुसळेने मात्र कोणती चूक केली नाहीये. सुरेख झेल टिपला. किशोरच्या खेळीचा अंत झाला 5 धावसंख्येवर. चला विलंब लावायचा नाहीये. खरोखरच पहिल्याच चेंडूवर सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश मिळत आहे ते की तुषार मुसळे याला. आता मात्र डाव्या हाताचा फलंदाज आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. जय कदम एक नवीन फलंदाज आहे, एक कमी अनुभवी असा फलंदाज. नक्कीच जयला मात्र एक सुरेख कामगिरी करावी लागणार आहे आपल्या संघासाठी. त्याची शरीरयष्टी पाहिली, देहबोली पाहिली तर एकच फलंदाजाला साजेशी शरीरयष्टी आहे, देहबोली आहे, परंतु कुठेतरी कामगिरी करण्यामध्ये अपयशी ठरतोय तो जय कदम. पुलटा चेंडू स्क्वेअर लेग दिशेने चेंडू तटवलाय. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूची पकड करतोय. शुभम सकपाळ सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव दोन्ही फलंदाजी पळून काढले. 11 धावा धाव फलकावर लागतायत. पुलटा चेंडू होता, समाचार घेण्यामध्ये अपयशी ठरला. चेंडूला सीमा पार धाडण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने कोणतीही चूक केली नाहीये. 11 धावा. दुसरं षटक चालू असताना धाव फलकावर लागतायत. अंकुश एक चौकारांची 5 या वैयक्तिक धाव संख्येवर खेळतोय. नक्कीच अंकुश संघाची धुरा आपल्या खांद्यावर समर्थ पेलतोय का हे पाहावं लागणार आहे की तुषार त्याला काही जगडून ठेवतोय. कारण तुषार पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद करण्यामध्ये ठरलाय. अंकुश साठी राईट मोर द विकेट. तुषार फुल टच ब्लॉक होणार. चेंडू सरळ खेळून काढलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूची पकड करतोय. शुभम एक धावेने धाव फलक पुढे सरसावतोय.
12 या धावसंख्येवर. खरोखर काहीशी संत केळी पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये 2 चौकार आले होते, परंतु त्याच्यानंतर मात्र मोठी फटकेबाजी करू दिली नाही तुषार याने. 3 चेंडू हाताळलेत, 2 धावा बहाल केलेत आणि एक फलंदाज मात्र गारद केलाय तो तुषार याने. आता मात्र जय डाव्या हाताचा फलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारे प्रहार करतोय, कशा प्रकारे आक्रमण चढवतोय तो तुषारच्या गोलंदाजीवर. ब्लॉक होल चेंडू सरळ येऊन पॅडवर आदळला. पंचांकडे मात्र पायचीची दाद मागताना पंच दाद फेटाळतात. एक धाव लेग बाईच्या स्वरूपात मिळते. खरोखरच सुरेख गोलंदाजी पाहतोय तुषार मुसळे याच्या माध्यमातून. जकडून ठेवलाय अंकुश चाळके असेल, जय कदम असेल यासारख्या फलंदाजांना. पुढचा चेंडू अंकुश साठी, पुन्हा बॉल बॅक डायव्ह, चेंडू येतोय वन बाउन्स सीमा. सुरेख प्रयत्न होता तिथे तेजस मुसळ्याचा, तेजस सकवाळचा, परंतु प्रयत्न मात्र अपयशी ठरतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. आता मात्र आक्रोश कमबॅक करतोय. 4 या धावसंख्येत धावपडा पुढे सरसावतोय. 17 धावा धावपलकावर लागतात. फुलटा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. पाहूया किती धावा मिळत आहेत आणि 6 धावा षटकार. अंकुश अमरज्योत मायनी ब संघ आणि डीजी स्पोर्ट्स अडोशी या 2 संघनायकांनी इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीच्या कौलासाठी यायचं आहे आणि आपले खेळाडू सज्ज ठेवायचे आहेत. मी म्हटलं तर अंकुश चाळके हा कोयनीचा वंडर बॉय आहे आणि त्याला काहीसं जगून ठेवत तुषार याने, परंतु एक चेंडू मात्र फुल टॉस भेटला आणि त्याचा समाचार घेतला अंकुशाने. चेंडू भिरकावून दिला होता स्क्वेअर लेगच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. 6 धावेने धावफलक 2 षटकांती 23 या धावसंख्येवर. आता मात्र वेगाने धावफलक पुढे सरसावताना आपण पाहू शकताय. बॅक टू बॅक एक चौकार आणि षटकार वसूल केला तो अंकुश चाळके याने. तिसरं षटक हाताळताना आपण पाहतोय शुभम सकपाळ. शुभमने देखील कोयना प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. आपल्या गोलंदाजीचं पाणी भल्या भल्या फलंदाजांना दाखवलं होतं तो शुभम सकपाळ आपण पाहू शकताय. स्लो रन डिलिव्हरी, ब्लॉक होल चेंडू आणि सरळ क्षेत्राच्या पुढ्यामध्ये आदळला होता. प्रेमला मात्र साईला मात्र कोणताही प्रयत्न करता आला नाही. एक सुमार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सूर मारून प्रयत्न केला असता तर नक्कीच झेल झाला असता, परंतु साईने मात्र कुठेतरी हारागिरी केली आणि चेंडू मात्र जाऊ दिला. परंतु सुरेख कमबॅक होतं सीमारेषेच्या फलंदाजाचं, क्षेत्ररक्षकाचा. 2 धावा मात्र दोन्ही फलंदाजांनी पळून काढल्यात. 25 धावा धावफलकावर लागतायत. पुढचा चेंडू शुभमचा जय कदम साठी. स्लोरवन चेंडू सुरेख फटका घेतलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय का, परंतु चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. पुढचा चेंडू शुभम याचा. खरोखर जयने मात्र हात खूप मोकळे केले. सुरेख फटका घेतला. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली कडा लागून चेंडू जातोय. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये फील्ड होतोय. दरम्यान दोन्ही क्षेत्ररक्षकांनी सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांकडून एक धावफलक पुढे सरसावतोय. 32 धावा धावफलकावर लागतायत. पहिलं षटक हाताळलं होतं तेजस सकवाळ यांनी. 10 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक 3 चेंडू मात्र सुरेख हाताळले होते ते तुषार याने, परंतु उर्वरित 3 चेंडू मात्र सुमार टाकले आणि त्याचा खरपूस समाचार घेतला अंकुश चाळके याने. आणि आता मात्र धावफलक
धाव फलक सुरेखरित्या पुढे सरसावताना पाहतोय. तिसरं षटक चालू आहे. धाव फलकावर धावा लागल्यात. एक फलंदाज बाद, 32 धावा. आमचे मित्र बंधू सचिनजी जाधव कोयना असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष यांचं इथं आगमन होत आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. मी स्पर्धा प्रमुख रवींद्र मरागजे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. खरोखरच प्रेक्षकांसाठी एक सुग्रास अशी जेवणाची सोय आहे. जुई चायनीज सेंटर. आणि आता मात्र जयेशने मात्र सुरेख समाचार घेतलाय. चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. होतं की जयेश कदम याची देहबोली मात्र फलंदाजीसाठी सकारात्मक असते, परंतु त्याला सूर कुठे सापडत नव्हता. आणि या सामन्यामध्ये आपल्या लईमध्ये फलंदाजी करताना आपण पाहू शकता जयेशला 2 षटकार वसूल केलेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटची कडा लागून शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये. सचिन कदम यांच्याकडून मात्र जय कदम याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली जाते. षटकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय ते सचिन कदम यांच्याकडून जय कदम साठी. खरोखर जय कदमने मात्र तुफानी फटकेबाजी केली. 2 षटकारांची 17 या धावसंख्येवर खेळतोय तो जय कदम. संघाची धावसंख्या धाव पकडायला लागलेली 40. 3 षटकांचा खेळ संपलाय. अंतिम षटक स्लॉक कोर टाकण्यासाठी कोण येत आहे तो शिवशक्ती कारगाव संघाकडून हे पाहावं लागणार आहे. 10च्या जवळजवळ 13च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावर लावले जात आहेत त्या अमरदीप धवली संघाकडून. कारण त्यांना माहिती आहे की शिवशक्ती कारगाव संघाकडे देखील आक्रमक फलंदाजीचा भरणा आहे. त्यांच्याकडे देखील विजय मुसळे यांचं पुनरागमन होत आहे. विजय मुसळेसाठी नक्कीच धावा या जमाव्या लागणार आहेत. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय तो साई. एक नौका गोलंदाज आहे. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय तो जयेश कदम आणि अंकुश चाळके या 2 मातब्बर फलंदाजांसमोर. या पुढील होणारा सामना अमरज्योत मायनी ब विरुद्ध डीजी स्पोर्ट्स आडोशी. दोन्ही संघनायकांनी इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीच्या कौलासाठी यायचं आहे. साई राईट आर्म राऊंड द विकेट जयसाठी. आणि सुरेख चेंडू टिपलाय. पुलचा फटका खेचला जातोय. चेंडू भिरकावून दिला जातोय स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी सीमापार षटकार. खरोखरच जयेश कदम ऑन फायर. आपण पाहू शकता 3रा षटकार होता जयेशच्या बॅट मधून आलेला. हा आपल्याच मैदानाच्या बाजूला शौर्य चायनीज आणि जुई ज्यूस सेंटर प्रोप्रायटर राहुल मरागजे यांच्याकडून उत्तम अशी सोय आहे. या संधीचा सर्व प्रेक्षकांनी खेळाडूंनी आस्वाद घ्यायचा आहे. शौर्य चायनीज आणि जुई ज्यूस सेंटर. खरोखर जयेश मात्र आक्रमक फटकेबाजी करतोय. आता कुठेतरी साईला विचार करावा लागणार आहे. एक नवोदित गोलंदाज आहे आपला. राईट आर्म द विकेट साईडने येतोय. पुन्हा एकदा जोरकस फटका. आता मात्र स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जातोय. बिग बिग षटकार. खरोखर जयेश कदम मात्र
आपल्या लईमध्ये भन्नाट परफॉर्मन्स दाखवतोय तो फुटबॉलच्या मैदानावर. जर का जयेश कदमने हॅट्रिक मारली तर सचिन कदम यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलाय हॅट्रिक साठी जयेश कदमला. पाहूया जयेश कदम या स्पर्धेतली पहिली षटकार हॅट्रिक साजरी करतोय का. धावफलक मात्र सशाच्या वेगाने पुढे सरसावतोय. 52 धावा आजच्या दिवसातली सर्वोच्च धाव संख्या धावफलकावर लावली जाते ती अमरदीप धवली संघाकडून. राईट मोर द विकेट साई जयसाठी. पुढचा चेंडू ब्लॉक होल चेंडू सरळ ढकलून काढलाय चेंडू तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव तर घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का आणि अंकुशने मात्र रोखलोय जयला एका धावेने 53 धावा धावफलकावर लागतायत. कमबॅक म्हणावं लागेल साई याचं कारण सरळ सलग 2 चेंडूवर 2 षटकार घेतले होते आणि 500 रुपयांचं पारितोषिक लावलं होतं ते जयसाठी सचिन कदम यांनी. परंतु ऑफ स्टंप दी ऑफ ब्लॉक होल टाकला तो साई याने आणि जकडून ठेवलं जयला. आता मात्र अंकुश 2 चौकार आणि एका षटकाराने आपली खेळी साकार करताना आपण पाहू शकता अंकुशला. परंतु जयेश मात्र 4 षटकार खरोखर प्रेक्षकांचं मनोरंजन करताना आपण पाहिलं. प्रत्येक आयवा कॅच साठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे संकेतजी कदम यांच्याकडून. अंकुश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र काहीसा खाली राहिला आणि धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय तो जयेश. एक धाव चोरण्याचा प्रयत्न आणि धावबाद झाला. हा प्रयत्न जर या आधीच्या चेंडूवर झाला असता तर नक्कीच फलंदाज कोण बाद झालाय. अंकुश जय बाद झालाय कारण जय स्ट्राईकला जात होता. धावफलक स्थिरावतोय 53 या धावसंख्येवर. आता मात्र लहू फलंदाजीसाठी आलाय. लहू एक अनुभवी असा फलंदाज आहे की जो यापूर्वी गोलंदाजी करत होता परंतु गोलंदाजी सोडून आता फलंदाजीमध्ये आपला हातखंडा आजमावलाय. पाहूया लहू अंतिम उर्वरित चेंडूंचा समाचार कशा प्रकारे घेतोय. किती धावा या आपल्या संघासाठी जमवतोय ते येणाऱ्या 2 चेंडूवर समजेल. परंतु साई मात्र सुरेख कमबॅक करतोय. काहीसा चेंडू खाली राहिला कोणती चूक केली नाही. धाव बाद केलं ते जय कदम याला. लहू उजव्या हाताचा फलंदाज लहू चाळके. साई राईट मोर द विकेट गोलंदाजी करणार आहे लहू साठी. पाहूया 2 चेंडू वर साई कशा प्रकारची कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. फुलटा चेंडू बॉल बॅक मारलाय चेंडू ते सरळ क्षेत्ररक्षक तुषारने मात्र झेल सोडलाय. जीवदान भेटते अंकुशला 1 धाव तर एकच धाव काढली ती लहू यांनी. कारण पाहिलं तर सुरेख प्रयत्न होता तुषार याचा परंतु चेंडूवर पकड मात्र करण्यामध्ये यशस्वी ठरला आणि एक झेल सुटला तो लहू याचा. 1 धाव मिळते. 54 धावा धाव प्रकार लावल्या जातात. इनिंग मधला अंतिम चेंडू आहे साई याचा. पाहूया कशा प्रकारे अंकुश समाचार घेतोय साई याचा का यशस्वी ठरतोय तो साई गोलंदाज. स्लोअर 1 चेंडू चेंडू हवेमध्ये क्षेत्र चेंडू खाली आहे तो आकाश मुसळे. कोणती चूक होत नाहीये. अंतिम चेंडूवर अंकुशच्या खेळीचा अंत होतोय. धावफलकावर धावा लागताय त्या 55 धावांचा आव्हान असणार आहे. अमरज्योत मायनी बी संघनायक आणि डीजी स्पोर्ट्स आडोशी संघनायक नाणेफेकीच्या कौलासाठी टॉस का बॉस मध्ये अध्यक्ष सन्माननीय श्री विलासजी सावंत साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. अमरज्योत मायनी ब विरुद्ध डीजी स्पोर्ट्स आडोशी या 2 संघादरम्यान नाणेफेक होते.
डीजे स्पोर्ट्स आडोशी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. अमरज्योत मायनी संघाचा संघनायक देखील उपस्थित आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आपल्या मैदानाच्या वडवळ स्टॉपवर शौर्य चायनीज आणि जुई ज्यूस सेंटर ही सुविधा प्रोप्रायटर राहुल मरागजे बिर्याणी देखील उपलब्ध आहे. तर या सुवर्ण संधीचा प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी लाभ घ्यायचा आहे. नाणेफेकीचा कौल होतोय अमरज्योत मायनी ब विरुद्ध डीजी स्पोर्ट्स आडोशी. नाणेफेकीचा कौल करतायत सन्माननीय विलासजी सावंत साहेब. चला अमरदीप धवली संघ त्वरित क्षेत्र सजवायचं आहे. 55 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे तो शिवशक्ती कारगाव संघाला. शिवशक्ती कारगाव संघाकडून सलामीची जोडगोळी मैदानामध्ये दाखल होते. प्रवीण मुसळे तेजस मुसळे. पंचावन्न धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहू शकता मैदानामध्ये दाखल होतोय प्रवीण मुसळे तेजस मुसळे. 4 षटकामध्ये 24 चेंडू आणि 55 धावांची खेळी साकारावी लागणार आहे. विजयासाठी ती प्रवीण आणि तेजस यांना. समोर गोलंदाज असणार आहे तो अंकुश चाळके. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी उजव्या हाताचा गोलंदाज आहे. चला वेळ लावायचा नाहीये. अंकुश राईट आर्म विकेट प्रवीण साठी. क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलचा घेरा आहे. पहिला पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे हाताळतोय तो अंकुश पाहावा लागणार आहे. कारण प्रवीण मुसळे बोलला म्हणजे एक वेगळ्या प्रतीचा हा फलंदाज आहे की ज्याच्यावर स्विच हिट असेल स्वीप हिट असेल अशा असे फटकेबाजी करण्यामध्ये याचा हातखंडा आहे. तो प्रवीण मुसळे नक्कीच डोकेदुखी ठरू शकतो तो अंकुश चाळके याचे. कारण क्षेत्ररक्षण हे 30 यार्ड सर्कल मध्ये आहे आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या बंधनाचा फायदा उठवण्याची कला कसं हे प्रवीण मुसळेकडे मात्र नक्कीच आहे. पाहूया प्रवीण मुसळे कशा पद्धतीची गोलंदाजी अंकुश पेश करतोय. आणि पहिला चेंडू सरळ उजव्या यष्टीचा वेध घेतोय. पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवला जातोय. डीजे लवकर जायचंय. विजय मुसळे बऱ्याच कालावधीनंतर मैदानावरती पुनरागमन करताना आपण पाहू शकताय. पाहूया कशा प्रकारे कमबॅक होतोय विजय मुसळे याचा. एक आक्रमक फलंदाज होता ज्याचा हातखंडा होता. डाव्या हाताचा फलंदाज आहे. षटकार आणि चौकारांची अतिशय पारी ज्याच्या बॅट मधून बऱ्याच वेळा प्रेक्षकांनी पाहिले असा विजय मुसळे मैदानामध्ये आपण पाहतोय. पाहूया विजय मुसळेचं पुनरागमन यशस्वी होतंय का अंकुश चाळके त्याच्यावर आवी ठरतोय. पहिला चेंडू सरळ ब्लॉक होल होता. प्रवीण मुसळेला मात्र चेंडू समजला नाही. त्याला वाटलं चेंडू अवांतर जाऊ शकतोय स्वर चेंडू असू शकतोय आणि चेंडू सोडून दिला. चेंडू सरळ आदळला उजव्या मधल्या यष्टीवर. त्रिफळा उद्ध्वस्त झाला आणि तंबूच्या आश्रयाला मात्र परतला तो प्रवीण मुसळे. पहिला फलंदाज बाद झाला. 0 या धाव संख्येवर तो शिवशक्ती कारगाव संघाचा. आता मात्र डाव्या हाताचा फलंदाज विजय मुसळे
कोयना क्रिकेट अध्यक्ष आणि आपल्या संघाची धुळा समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलतायत का? कारण बऱ्याच कालावधीनंतर पायाला इंजुरी झाल्यानंतर त्यांचं पुनरागमन होत आहे आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क त्यांचा आला नव्हता. पहिला चेंडू सुरेख फटका खेळलाय, चेंडू ढकललाय पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि क्षेत्ररक्षक मात्र तिथे सूर मारून चेंडू पकडण्याचा प्रयत्न होता. भगवान चाळके 40+ खेळाडू आहेत आणि त्यांनी मात्र खरोखर पाहिला आपण 100% एफर्ट्स की तुम्ही खेळामध्ये जीव तोडून खेळलं पाहिजे आणि नवोदित खेळाडूंसाठी मात्र कुठेतरी एक उदाहरण ठरू शकते भगवान चाळके यांच्याकडून की चेंडूवर मात्र शरीर झोकून दिलं, चेंडूचा पाठलाग होत नव्हता, शरीर मात्र झोकून दिलं आणि चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला. भगवान चाळके यांनी लोटांगण घातलंय. पहिल्या चेंडूवर मात्र विजय मुसळेला सूर गवसलाय. 2 धावांसाठी चेंडू खेळला होता कव्हर आणि पॉइंटच्या मधून. 2 धावा धाव बघायला लागतायत. अंकुशाचा पुढचा चेंडू बाहेर येते प्रवीण मुसळे. पुढचा चेंडू अंकुश राईट आर्म राऊंड द विकेट विजय मुसळेसाठी. आणि आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मी म्हटलं होतं की विजय मुसळेचं कमबॅक यशस्वी ठरू शकतंय का? विजय मुसळे चेंडूवरची नजर हलवली, बॅट मात्र जोरात फिरवली परंतु चेंडू गेला उजव्या इच्छेच्या बाहेरून आणि बॅट मात्र ऑन साइडला फिरवली गेली. निर्धाव चेंडू सरळ यष्टीच्या हातामध्ये सामावला. पुढचा चेंडू अंकुशचा सामना करतोय विजय. आता मात्र मोठा फटका, चेंडू तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. पाहूया चेंडू सीमा पार होतोय का? चेंडू जातोय 1 बाउंड सीमा पार चौकार. मात्र कमाल केली की लई दिवसांनीच भेट झाली विजय मुसळे यांची आणि चेंडूची, परंतु चेंडू मात्र त्यांच्या ओळखीचा आहे. त्याने चेंडू मात्र भिरकावून दिला होता लॉंग ऑनच्या वरून. 4 धावांसाठी सीमापार चौकार. 6 धावा धावफलकावर लागतायत. अशा पद्धतीने विजय मुसळेने मात्र फटकेबाजी करावी लागणार आहे. खरोखरच तांदूळ जितका जुना तितका त्याचा स्वाद मात्र अप्रतिम असतो. याचं उदाहरण आपण पाहू शकतो विजय मुसळे यांच्याकडून. 40+ खेळाडू आहे, 46 रनिंग त्यांचं वय आहे, परंतु वय मात्र एक आकडा असतो. जेव्हा आपण खेळायला जातो तेव्हा 100% योगदान द्यावं लागतं आणि ज्याच्यामध्ये ती कुवत आहे तोच हा क्रिकेटचा खेळ खेळू शकतो. याचं उदाहरण पेश करताना आपण पाहू शकतो भगवान चाळके असतील, विजय मुसळे असेल. पुण्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू होता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फील्ड होतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. 1 धाव मात्र दोन्ही फलंदाज पळून काढतायत. 7 धावा धावफलकावर लागतायत. स्ट्राईकला आलाय तो फलंदाज तेजस. तेजसला मात्र पहिल्यांदाच स्ट्राईक भेटते. पाहूया तेजस कशा पद्धतीने, कारण 55 धावांचा पाठलाग करायचा आहे, मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे आणि पॉवर प्लेचं षटक म्हटलं होतं ज्याच्यामध्ये निर्धारित क्षेत्ररक्षण केलं जातं, ज्याच्यावर 30 यार्ड सर्कलच्या फेऱ्यामध्ये क्षेत्ररक्षण ठेवलं जातं आणि त्या षटकामध्ये मात्र मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. हलका चेंडू शेअर केला एक पॉइंट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी धावा पळून काढल्यात. 1 धाव फलकावर धावा लागतायत त्या 8. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकांती 1 बाद 8 शिवशक्ती कारगाव संघ. दादांना आणि मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. ती अमरदीप धवलीच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करावा लागणार आहे, आक्रमण चढवावं लागणार आहे आणि ती कामगिरी तेजस आणि विजय मुसळे यांना पार पाडावी लागणार आहे. कारण पहिलं षटक हाताळलं होतं अंकुश चाळके यांनी, 8 धावा दिल्या, 1 फलंदाज बाद केला होता आणि उर्वरित 18 चेंडू मध्ये मला वाटतंय
स्विचचा प्रयत्न, चेंडू जातो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, सीमा पार, चौकार. परंतु तेजसने मात्र फुल टॉस केला, चेंडू खेळला पॉइंट क्षेत्रामध्ये, 4 धावांसाठी सीमा पार, चौकार. पुढचा चेंडू जयेशचा, सुरेख चेंडू, उसळी घेऊन जाणारा चेंडू समजला नाहीये तो फलंदाज तेजस याला, सरळ चेंडू निर्धाव सामावतोय तो अंकुश चाळकेच्या हातामध्ये. खरोखर मोठे फटकेबाजीच्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू मिस होतो तेजस. त्यानं पाहिलं की चेंडू मात्र गुड लेंथ वरती पडला आणि चेंडूने उसळी घेतली, तेजसला मात्र चेंडू समजला नाही, चेंडू सरळ सामावला तो निर्धाव यष्टीच्या हातामध्ये. पुढचा चेंडू जयेशचा, राईट मृदू विकेट. आता मात्र चेंडू पॉइंटच्या वरून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, पाहूया चेंडू क्षेत्ररक्षक अडवू शकतोय का. सीमारेषेच्या काही अंतर दूर चेंडू अडवला जातोय आणि विजय मुसळेला आपण पाहू शकता की इंजुरीतून सावरले नाहीयेत, काहीच अजून त्यांच्या पायाला इंजुरी आहे आणि त्या इंजुरी मधून त्यांना सावरता आलेलं नाही. तरी पण खेळाप्रती असणारी त्यांचं प्रेम, त्यांची जिद्द आपण पाहू शकताय की संघ कुठेतरी अडचणीत आहे आणि त्यांनी स्वतःला प्रमोट केलंय वरती आणि एक चौकारांशी 7 धाव्यांवर खेळतोय तो विजय मुसळे. पाहूया तेजसला मात्र आपल्या नावाला साजेशी कामगिरी करावी लागणार आहे. आता मात्र भन्नाट वेगाने चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सामावला जातोय. स्टेप आउट झाला होता फलंदाज तेजस, परंतु चेंडूवरती नजर मात्र ठेवू शकला नाही. जोराने बॅट फिरवली, बॅटने मात्र चेंडूचा वेध घेतला नाहीये, चेंडू निर्धाव सामावला तो यष्टीरक्षक हातामध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडूसाठी सज्ज होतोय तो गोलंदाज जय. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलाय, चेंडू जातोय सीमा पार, षटकार. आईवाक्यासाठी 100 रुपयाच्या पारितोषिक आहे संकेत कदम यांच्याकडून आणि प्रेक्षक मात्र त्या सुवर्ण संधीचा लाभ घेताना दिसत नाहीये. षटकार होता, तिथे समोर प्रेक्षक होते, नक्कीच झेल टिपायण्याची गरज होती. कोणी झेल टिपा, 100 रुपयाचा पारितोषिक आहे. पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सरळ दोन षटक संपतात. 2 षटकांती शिवशक्ती कारगाव संघाची धाव संख्या धाव फलकावर लागते ती 20. एक फलंदाज बाद झाला, 20 धावा धाव फलकावर लागल्यात. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज असणार आहे. नक्कीच विजय मुसळेला मात्र त्यांचा जुना खेळ इथे पेश करावा लागणार आहे. षटकार आणि चौकारांची अतिशय पारी करावी लागणार आहे. अंकुश लहू चाळके गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. लहू चाळके अंकुश राईट आर्म राऊंड द विकेट विजयसाठी. आणि विजय मुसळेला मात्र चेंडू समजला नाही, बॅट मात्र फिरवली जाते हवेमध्ये. चेंडूवरची नजर, चेंडूने उसळी घेतली, नजर बाजूला केली, चेंडू मात्र सामावला तो यष्टीरक्षक हातामध्ये. अंकुश चाळके पुन्हा एकदा विजयसाठी. आता मात्र ब्लॉक होल चेंडू होता, सरळ फिरकावून दिला लॉंग ऑनच्या वरून, चेंडू जातोय सीमा पार, षटकार. गावच्या संघाच्या पाठीराख्यांच्या आणि सुरेख फटका, चेंडू भिरकावून दिलाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या वरून, सीमा रेखा पार, षटकार. विजय मुसळे एक ऑन द फायर, आपल्या
जुन्या लईमध्ये खेळताना पाहू शकतोय यशस्वी पुनरागमन होत आहे। 1 वर्षानंतर जरी ते फलंदाजीसाठी उतरले असले तरी पण तीच ताकद तीच हुकूमत अंकुश चाळकेच्या लहू चाळकेच्या गोलंदाजीवर गाजवताना आपण पाहतोय। बॅक टू बॅक 2 षटकार वसूल केले। जर षटकारांची हॅट्रिक साधली तर गणेश मराठे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे ते विजय मुसळेसाठी। खरोखरच अतिशय पारे आपण पाहू शकता विजय मुसळे याच्याकडून, कारण 1 वर्षानंतर त्यांना पाहिलं जात आहे फलंदाजीसाठी। अजून इंजुरीतून सावरलेले नाही आहेत परंतु इंजुरीवर मात्र मात केली ती विजय मुसळे यांनी। ब्लॉक होल चेंडू मी म्हटलं लावलं होतं पारितोषिक हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं परंतु अंकुश लहुनी मात्र ही संधी हिरावून घेतली ती विजय मुसळे यांच्याकडून। चेंडू सरळ ब्लॉक होल वापरला, चेंडू खेळून काढला डीप मिड क्षेत्रामध्ये। 1 धाव। तेजस स्ट्राईकला येतो, तेजस गोलंदाजी करतो तो लहूच्या मात्र 4 चेंडूवर 13 धावा वसूल केल्या आहेत। पुढचा चेंडू ब्लॉक होल चेंडू, हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय, गल्लीमध्ये चेंडू फील्ड होतोय। 1 धाव मात्र दोन्ही फलंदाजांनी पळून काढले। विजय मुसळे 1 चौकार 2 षटकारांची मला वाटतं जवळजवळ 20 या धाव संख्येवर खेळतोय। कारण एकाची किल्ला चालवलाय विजय मुसळे याने। संघाची धाव संख्या 27 लागल्या, 34 धावा धावफलकावर लागल्यात आणि विजय मुसळेच्या मात्र त्याच्यामध्ये 20 धावा आहेत। 7 चेंडू 21 धावांची गरज, प्रत्येक चेंडूवर 3 ची सरासरी राखावी लागणार आहे। पुण्यात विजय मुसळे चेंडू खेळत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूची पकड करतोय का तिथे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय किशोर शिंदे याच्याकडून। 1 धाव एका धावेवर रोखला तर विजय मुसळे याने। धाव संख्येवर धावा लागतात धावफलकावर त्या 35 धावा, 6 चेंडू आणि 20 धावांची गरज। खरोखर अशक्य असं आव्हान म्हणता येणार नाहीये कारण 2 मोठे फटके आले तर सामन्यातली हवा निघू शकते आणि नक्कीच विजय मुसळे पूर्ण लईमध्ये आपल्या फार्मामध्ये खेळताना आपण पाहतोय बऱ्याच कालावधीनंतर मैदानावर पुनरागमन झालं असलं यशस्वी पुनरागमन ठरतंय विजय मुसळे यांचं। कारण अद्याप देखील संघाची धुरा आपल्या खांद्यावर समर्थ पेलण्याची कुवत त्यांच्या मनगटात आहे हे दाखवून दिले त्यांनी तमाम प्रेक्षकांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना। कारण 21 धावा आपल्या संघासाठी योगदान दिलंय। अंतिम षटक 6 चेंडू आणि 20 धावांची गरज असणार आहे। पाहूया विजय मुसळे नक्कीच षटकारांनी अतिशबाजी करावी लागणार आहे। 2 षटकारांचे 2 मोठे फटके या षटकामध्ये आले तर नक्कीच सामना आपल्या बाजूने हा झुकवू शकतो विजय मुसळे। परंतु समोर गोलंदाज असणार आहे तो किशोर शिंदे, उजव्या हाताचा गोलंदाज आहे। विजय मुसळेसाठी कशा पद्धतीची गोलंदाजी करतो ते पाहावं लागणार आहे कारण विजयने 2 जे षटकार मारले ते खरोखर अप्रतिम होते। स्क्वेअर लेगच्या वरून जो षटकार गेला होता तो वाखण्याजोगा पाहण्यासारखा षटकार होता कारण बॅट मधून जसा चेंडू लागला तसा वाटलं की हा चेंडू मध्ये मोठा फटका आहे आणि चेंडूच गेला होता तो सीमापार 6 धावांसाठी। किशोर राईट आर्म राऊंड द विकेट आणि काहीसे आपला रनअप मध्ये हे झाला आहे आणि चेंडू मात्र उजव्याच्या खूपच बाहेर जात आहे। पंच सतीश साळुंके स्वैर घोषित करतायत। अवांतर धावेने धाव फलक पुढे सरसावतोय। 36 धावा धाव फरक लागतायत। 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे। आपण पाहिलंय क्रिकेट हे अशक्य असं त्याची भाकीत करता येत नाहीयेत आणि अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो। पाहूया 6 चेंडू मध्ये 18 धावा वसूल करतोय का विजय मुसळे। पुढचा चेंडू चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षणाच्या खाली आणि विजय मुसळेचं आव्हान संपुष्टात होत आहे। पहिला चेंडूवर फलंदाज बाद होतोय विजय मुसळे। जबरदस्त मोठा हादरा म्हणावा लागेल शिवशक्ती कारगाव संघाला। डीजे सर्व खेळाडूंना आणि रसिकांना सुवर्ण संधी आहे। 6, 7, 8 आणि 9 या फेब्रुवारी या कालावधीमध्ये आर्यन प्रीमियर लीग चं आयोजन आर्यन फ्रेंड फाउंडेशन वडवळ यांच्या वतीने केलेलं आहे आणि या सुवर्ण संधीचा सर्व खेळाडूंनी
आणि रसिकांनी लाभ घ्यायचा आहे. 6, 7, 8, 9 फेब्रुवारी 2025 या कालावधी दरम्यान ही स्पर्धा खेळली जाणार आहे आणि या स्पर्धेची लिंक उद्या 10 वाजेपर्यंत व्हॉट्सअपवर प्रसारित केली जाणार आहे. शुभम सकपाळ 5 चेंडू 19 धावांचा पाठलाग करताना आपण पाहू शकता. शुभमच्या बॅट मध्ये देखील कुवत आहे, परंतु समोर गोलंदाज आहे तो पुण्याचा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि सुरेख प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने. जवळजवळ 10 ते 15 पावलांची धाव घेतली होती चेंडूचा झेल पकडण्यासाठी, परंतु प्रयत्न मात्र यशस्वी ठरला. जीवदान भेटलं शुभमला. 2 धावा मिळाल्या त्या शिवशक्ती कारगाव संघाला. 4 चेंडू 17 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर चौकार जरी मारला तरी देखील हे आव्हान अशक्य आहे. नक्कीच 2 षटकार मात्र 4 चेंडू मध्ये खेचावे लागणार आहेत. ते शुभम याला 2 मोठे फटके आले तर नक्कीच सामन्याची रोमांचकता वाढू शकते आणि एक प्रेक्षकांची उत्कंठा या सामन्यामध्ये पाहूया. हा सामना रोमांचक स्थितीमध्ये जातोय का. किशोरीचा पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहिला, समजलं नाही तो शुभम याला. निर्धाव चेंडू सांगता होते. धाव फलक स्थिरावतोय 38 या धाव संख्येवर. 3 चेंडू आणि 17 धावांची गरज. 3 चेंडूवर सलग षटकार खेचावे लागणार आहेत, कारण 2 षटकार आणि 1 चौकार मारला तरी 16 धावा होतील आणि कंपल्सरी चेस आहे. यानंतर होणारा सामना अमरज्योत मायणी ब विरुद्ध डीजी स्पोर्ट्स आडोशी. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी सज्ज राहायचं आहे. यानंतर त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या वरून, सीमा पार षटकार. या प्रकारच्या फटक्यांची गरज होती ती शिवशक्ती कारगाव संघाला. पहिले 2 चेंडू मात्र निर्धाव गेले होते आणि त्याच चेंडूवर जर असा फटका आला असता तर नक्कीच गोलंदाजाला कुठेतरी अंडर प्रेशर गोलंदाजी करावी लागली असती, परंतु पहिल्या 3 चेंडूवर 1 विकेट आणि 2 धावा फक्त मिळाल्या होत्या. त्याच्यामुळे कुठेतरी कमबॅक करता आलं ते किशोर शिंदे याला. 2 चेंडू 11 धावा. अद्याप देखील सामना संपलेला नाहीये, मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे, परंतु चेंडू मात्र निर्धाव गेला. सामन्यातली हवा जवळ निघून गेली. जवळ सामना अमरदीप धवली संघाने आपल्या खिशामध्ये घातलाय, परंतु क्रिकेट म्हटलं म्हणजे अनिश्चिततेचा खेळ आहे, जिथे कोणते भाकीत ठरू शकत नाही. एखादा चेंडू नो असेल, एखादा चेंडू नो चेंडूवर मोठा फटका आला तर नक्कीच या चेंडू देखील अद्याप आव्हान राखू शकतोय तो कारगाव संघ. पुढचा चेंडू किशोराचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, परंतु चेंडूवर मात्र एकेरी धाव मिळणार आहे. याबरोबर विजयी ठरतोय अमरदीप धवली संघ. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. डीजी स्पोर्ट्स आडोशी संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारले नाणेफेक जिंकून. त्याने आपले सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे आणि अमरज्योत ब संघाने मायणी संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पांडे सर आणि बाळा सर आपण रेस्ट करायची आहे. आता होणाऱ्या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी पाहतील मयूर सावंत आणि अशोक मरागजे. आता झालेले